brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सोलापुरात भारतीय जनता पक्ष निवडणूक लढण्याआधीच पराभूत झालाय का? आता तुम्ही म्हणाल अजून मुलाखती सुरू आहेत, तिकीट वाटप झालेलं नाही, तिकीट वाटपानंतर उमेदवार प्रचार करणार, त्यानंतर मतदान आणि मग मतमोजणी. एवढी सगळी प्रक्रिया बाकी असताना सोलापुरात भाजप पराभूत झाला असा निष्कर्ष कसा काढला? तर बघा, साधं सोपं गणित आहे. सोलापुरात आजवर ज्यांनी भाजपला सत्तेत बसवलं त्याच नेत्यांनी थेट बंडाचा झेंडा फडकवलाय. पण असं काय घडलंय की सोलापूर भाजपमधील त्या निष्ठावंत नेत्यांनी मॅनातून तलवार उपसली आहे? या बंडाचा फायदा कुणाला होऊ शकतो? नेत्यांच्या वादामध्ये कार्यकर्त्यांची कशी माती होते याचीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. सोलापूर महानगरपालिकेवर सत्ता कुणाची येणार? एक महिन्याआधी जुना पुणा नाक्यापासून मजरेवाडीपर्यंत कुणालाही विचारलं तर उत्तर एकच यायचं, कमळ फुलणार, तेही बहुमतानं. पण एका महिन्यातच इथली परिस्थिती अशी काही बदलली की भाजपने मैदानात उतरण्याआधीच अर्धी लढाई हरली आहे अशी चर्चा सध्या सोलापुरात सुरू आहे. याची दोन कारणं आहेत. ऑपरेशन लोटस हे त्यातलं प्रमुख आणि पहिलं कारण. अनेक राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपच्या ज्या ऑपरेशन लोटसमुळे कमळ फुललं, सोलापुरात मात्र त्याच ऑपरेशन लोटसमुळे कमळ कोमेजून चाललंय. तर दुसरं कारण आहे भाजपमध्ये सुरू असलेलं एकमेकांना राजकारणातून संपवण्याचं षडयंत्र, जे सोलापुरातून सुरू झालं आणि व्हाया मुंबई नागपुरातून या षडयंत्राला हिरवा कंदील दाखवला गेला. या इनकमिंग आणि गटबाजीनं सोलापूर महानगरपालिकेतील सत्तेपासून भाजप कशी दूर जाते ते आपण विस्तारानं पाहूयात. सोलापूर भाजपचे दोन प्रमुख चेहरे, आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख, अनेकदा निवडून आलेले आणि मास लीडर म्हणून दोघांची ओळख. या दोन्ही दिग्गज नेत्यांनी ऐन महापालिका निवडणुकीतच मॅनातून तलवार उपसली आहे. सध्या नगरसेवकाचे तिकीट मिळवण्यासाठी भाजपात प्रचंड स्पर्धा आहे. त्यातच ऑपरेशन लोटस अंतर्गत नव्यानं भाजपात दाखल झालेल्या नेत्यांमुळे अधिक चुरस निर्माण झाली आहे. याचाच फटका दोन्ही बाजूंनी देशमुख समर्थकांना बसतोय. अन्य पक्षातून आलेल्यांना, माजी नगरसेवकांना तिकीट मिळण्याची शक्यता जास्त आहे. ज्या प्रभागात भाजपचे उमेदवार पराभूत झाले होते तिथं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह दिलीप माने आणि त्यांच्या पक्षातील आमदार कोठे समर्थकांना संधी देण्याचं निश्चित झाल्याची चर्चा आहे. परिणामी विजयकुमार देशमुख यांनी थेट बंडाचा पवित्रा घेतलाय, तर सुभाष देशमुख सावध भूमिकेत आलेत. आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर ते ज्या पक्षातून उमेदवारी घेतील तिथून त्यांना निवडून आणू म्हणत विजयकुमार देशमुखांनी थेट मॅनातून तलवार उपसली. तर सुभाष देशमुखांनी फडणवीसांच्या त्या शब्दाची आठवण करून देत अप्रत्यक्ष इशारा दिलाय. असं वाटतं की निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळो न मिळो, निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभारण्याचं माझं कर्तव्य आहे. कारण मी गेल्या 5 वर्षात 5 टर्म झालं माझ्या पाठीमागे कार्यकर्ते राहिले, उभारलो, निवडून आणले. मग आज हे जर करतात त्यांच्यावर अन्याय होत असेल तर माझंही कर्तव्य आहे की त्या कार्यकर्त्याच्या मागे उभारेल. तो कार्यकर्ता कुठल्याही पक्षात उभारला तरी मी त्याचा प्रचार करणार. मला असं वाटतं की मला तर काही विचारलेलं नाही. मी यापूर्वीचे जे प्रवेश झाले होते त्यावेळेसही मी तुम्हाला सांगितले. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांनाही बोललेलो आहे, माननीय प्रदेशाध्यक्ष त्यांनाही बोललेलो आहे. त्यांनाही विनंती केली विधानसभा झाल्यावर तुम्ही प्रवेश द्या, परंतु नाही उभे करत त्यांनी घेतलेलं आहे. मला जो माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे, माननीय प्रदेशाध्यक्षांनी जो शब्द दिलेला आहे, त्यांना उमेदवारी द्यायची नाही अशा अटीवरती त्यांना घेतलेलं आहे असं मला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पक्षश्रेष्ठी नवीन आल्याला उमेदवारी देणार नाही असा माझा तर्क आहे. सोलापूर भाजपमधील हे वातावरण असं चिघळण्याची शक्यता असल्यानंच पालकमंत्री जयकुमार गोरेंनी काही दिवसांआधीच अंग काढून घेतलं होतं. तिन्ही आमदार सक्षम आहेत, मी हस्तक्षेप करणार नाही असं जाहीर करून टाकलं होतं. जयकुमार गोरेंनी ही घोषणा केली खरी, पण त्यानंतर मात्र तिकीट वाटपाची वेळ आली तरी पालकमंत्र्यांनी ना सुभाष देशमुखांना विचारलं ना विजयकुमार देशमुखांना. सगळा हस्तक्षेप जयकुमार गोरेंचाच आहे म्हणत विजयकुमार देशमुखांनी हल्लाबोल केलाय. हा सगळा अधिकार आमचे तिन्ही लोकप्रतिनिधी लोकल आहेत आणि आमच्या जिल्हाध्यक्ष म्हणून आहेत, यांना आम्ही दिलेला आहे. हे तिघं उघडून बसतील आणि हा जो निर्णय घेतील शहराच्या दृष्टीनं, पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार नाही. ही निवडणूक शहराच्या तिन्ही आमदाराच्या आणि आमच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखालीच होणार आहे, हे मी जबाबदारीने आपल्याला सांगतो.
त्यामुळं ते लोकप्रतिनिधी तिन्ही आहेत, तिन्ही आणि आमच्या शहराध्यक्ष आहेत. हा जो निर्णय घेतील, मग युतीचा घेतील, एकला चलोला घेतील, जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत राज्याची भारतीय जनता पक्षाची पार्टी सोबत राहील. निवडणूक समिती कोण कोण आहेत हेच माहिती नाही. आणि त्या समितीत जाहीर झाल्याप्रमाणे जे रघुनाथजी कुलकर्णी होते ते निघून गेले, परत कधी आले नाही तिकडं. त्यामुळे वाटाघाटी कोण करणार? फक्त पालकमंत्रीच करणार का ह्या जिल्ह्यात सगळं वाटाघाटी? मी तर बैठक उठल्या नव्हतं, आमची आईची तब्येत ठीक नव्हतं, पण पालकमंत्री असं म्हणले नाही 3 आमदारांमध्ये मी का हस्तक्षेप करत नाही. पूर्णपणे हस्तक्षेप पालकमंत्र्याच आहे. आणि पालकमंत्री जे उमेदवार देतील ते निवडून आणण्याचं काम आमचं आहे फक्त. सध्याच्या वातावरणामुळे असं वाटतं की पालकमंत्री शहर उत्तर पूर्ण अधिकार त्यांनाच आहेत, त्यांनीच निवडणार आहेत आणि त्यांनीच जाहीर. सोलापुरात या दोन्ही देशमुखांनी खरंच बंड केलं तर भाजपला फटका बसू शकतो का तेही पाहूयात. आमदार विजयकुमार देशमुख यांचा जवळपास 99% मतदारसंघ हा महापालिकेत येतो. महापालिकेचे जवळपास 10 प्रभाग शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात येतात, जिथून 40 नगरसेवक निवडून जातात. गेल्या वेळी 22 नगरसेवक देशमुखांच्या मतदारसंघातून निवडून गेले होते. पालकमंत्री असल्याने विजयकुमार देशमुखांनी शहर मध्यमधील 13, 17 आणि 18 या प्रभागांमध्येही लक्ष घालत नगरसेवक निवडून आणले होते. तर सुभाष देशमुख यांच्या दक्षिण विधानसभेतील जवळपास 6 प्रभाग येतात, जिथून 24 नगरसेवक निवडून जातात. आमदार देवेंद्र कोठेंच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघासह मध्य आणि दक्षिण, मध्य आणि उत्तर या विधानसभा मतदारसंघांच्या सीमेवरील भागातही दोन्ही देशमुख समर्थकांचं वजन आहे. सोलापूर शहरात कोठेंचा गटही मोठा आहे. तात्या कोठे, महेश कोठे यांच्या जाण्यानंतर देवेंद्र कोठेंकडे या गटाचं नेतृत्व आलंय. त्यामुळे देशमुख समर्थक जरी दुसऱ्या पक्षात गेले आणि तिथून निवडणूक लढले तरी कोठे तिथूनही उमेदवार देतील. म्हणूनच फडणवीसांच्या आदेशानेच जयकुमार गोरेंनी देवेंद्र कोठेंना ताकद दिल्याची चर्चा आहे. पण उमेदवार देऊन निवडणूक जिंकता येत नसते. देशमुखांना मानणारा वर्ग सुद्धा सोलापूरमध्ये मोठा आहे, जो कोठे काँग्रेसमध्ये असल्यापासून देशमुख यांच्यासोबत कायमपणे राहिलाय. आता त्याच कोठे आणि मानेंसारख्या नेत्यांनी उमेदवार दिले तरी तो मतदार देशमुखांनी दिलेल्या उमेदवारासोबत राहू शकतो. त्यामुळेच आतापर्यंत भाजपात निष्ठेनं राहिलेले, आतापर्यंत संयमानं राहिलेले विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुखांनी मॅनातून तलवार बाहेर काढली आहे. खासदार प्रणिती शिंदेंनी 2 दिवसांआधी काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या आणि अन्याय झालेल्या, तिकीट न मिळणाऱ्या जुन्या भाजप कार्यकर्त्यांसाठी काँग्रेसची दारं खुली असतील असं म्हणत जाहीर ऑफर दिली. त्यामुळे सोलापूरचं राजकारण आता कोणत्या दिशेनं चाललंय ते तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणूनच फडणवीसांनी लक्ष घातलं नाही तर भाजपने निवडणूक लढण्याआधीच सोलापूरसारखी महत्त्वाची महानगरपालिका गमावली असं म्हणावं लागेल. फक्त शिक्कामोर्तब यावर निकाला दिवशी होईल. पण या सगळ्यात निष्ठावंत आणि जुन्या भाजप कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल का? मिळालं तरी दुसऱ्या गटाचे नेते काम करतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहेत. या व्हिडिओ तिथंच थांबूयात. देशमुख समर्थक आणि जुन्या कार्यकर्त्यांना डावलणं भाजप नेत्यांना महागात पडेल का? फडणवीसांच्या संमतीनेच गोरे आणि कोठेंनी देशमुखांना वगळून महानगरपालिकेची रणनीती आखली आहे का? फडणवीसांनी अनेकदा सांगूनही गटबाजी न थांबवल्याची दोन्ही देशमुखांना शिक्षा मिळते का? भाजप नेत्यांच्या वादात निष्ठावंत आणि जुन्या कार्यकर्त्यांची माती होते का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून कळवा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.